हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी हेमलता विराज जयवंत विश्वासराव। मी आपल्या बापूंकडे 1999 पासून येत आहे। माझा अनुभव असा आहे की आता 14 ऑगस्ट 2023ला माझ्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाले। माझा इन्कम टॅक्स, पॅन कार्ड पोस्टमन घेऊन आला होता आणि त्याने ती बेल आहे माझ्या दरवाजाच्या बाहेरची, ती त्याने चालूच ठेवली आणि चालू ठेवल्यामुळे ती आतली वायर जळाली आणि स्पार्किंग झालं बेलचं आणि ती जळायला लागली। पूर्णपणे आगीने पेट घेतला, सगळीकडे धूर झाला। पण मी ADMचा कोर्स केलेला असल्यामुळे मी घरामध्ये मेन स्विच असतो तो ऑफ केलेला होता, त्यामुळे ती आग आहे ती तेवढ्यापुरतीच आटोक्यात राहिली होती, कुठेही स्प्रेड झाली नव्हती। खाली मीटर बॉक्स होता, साईडला दोन्हीकडे वायरिंग झालेली होती आणि बहुतेक वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की शॉर्ट सर्किट झाली का पूर्ण बिल्डिंगला, मळ्याला आग लागते। पण ADM कोर्स केल्यामुळे काही जुजबी गोष्टी मला माहीत होत्या आणि त्यामुळे मी ते मेन स्विच बंद केल्यामुळे आग आहे ती तिथल्या तिथे राहिली। मी संपूर्णपणे हतबल झाली होती, म्हणजे घाबरली होती। सगळी माणसं नुसती चहूकडून बोलत होती, पण माझा आपला रामारामाचा त्रिविक्रमाचा माझा जप चालू होता। थोड्या वेळाने खोली धुराने पूर्णपणे भरून गेली। माझं पूर्णपणे किचन आहे ते काळकुट्ट झालं। मी माझ्या बापूंवरती पूर्ण विश्वास ठेवून आहे आणि माझे बापू या संपूर्ण गोष्टीमध्ये माझ्यावरती लक्ष ठेवून असतील असा माझ्याकडे ठाम विश्वास होता आणि तो विश्वासच माझ्या सार्थकी लागला। मला एक गोष्ट तिथे सांगावीशी वाटते तुम्हाला, की त्या किचनमध्ये त्या बेलच्या साईडला अगदी जवळच व्यंकटेशाचा फोटो आहे। पूर्णपणे माझी किचन आहे ती काळी कभिन्न झाली आणि व्यंकटेशाच्या फोटोला जरा देखील काजळी धरली नाही किंवा तिच्यावरती कोणताही आगीचा परिणाम झाला नाही। मला असा विश्वास वाटतो की माझे बापूच तिथे उभे होते व्यंकटेशाच्या रूपामध्ये आणि तिथे त्यांनी संपूर्णपणे ती आग आटोक्यात आणली, कुठेही पसरवू दिली नाही। एखादी मशाल पेटते त्याप्रमाणे तिथल्या तिथेच ती आग पेटत होती। बाकी कुठेही घरामध्ये वगैरे पूर्णपणे माझ्या संपूर्णपणे वायरिंग सुरक्षित होती। थोड्या वेळाने आटोक्यात आली ती आग आणि मला माझ्या बापूंनी पूर्णपणे त्या संकटातून बाहेर काढलं। माझ्या बापूंवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो कितीतरी पटीने आता जास्त प्रमाणामध्ये द्विगुणित झाला आहे या घटनेमुळे। आणि बापूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मी फॉलो करते। त्यांनी सांगितलेले गजर असतील, त्यांनी सांगितलेलं वाचन असेल, ग्रंथ वाचन असेल, ते पूर्णपणे मी दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। बापूंची उपासना अनेक त्यांनी सांगितलेलं मी पहिल्यांदा सुरुवातीला करते आणि त्याच्यानंतरच माझं काय जेवण खाणं असेल तर ते मी करते। पहिले माझ्या बापूंची मी आठवण ठेवते आणि नंतर सगळी दुसरी कामं। अशा प्रकारे मला या फार मोठ्या संकटातून बापूंनी मला सुरक्षितपणे बाहेर काढलं। मी फार विवंचनेत होती की माझ्या घरामध्ये आग लागली चालेल, पण शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण बिल्डिंगला आग लागली तर काय करायचं। पण ADM कोर्स असा बापूंनी आपल्याला दिलेला आहे की प्रत्येक गृहिणी किंवा प्रत्येक बापूंची लेक आपलं स्वतःचं संरक्षण देखील करते आणि
दुसऱ्यांचं देखील संरक्षण कसं करायचं ते शिकवते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ADM कोर्स केला पाहिजे. बापूंनी आता आपल्याला ऑनलाईन पण ADM कोर्सची सुविधा दिली आहे. तर ती प्रत्येक गृहिणींनी किंवा प्रत्येक श्रद्धावानांनी ती ADMची कोर्स करायला पाहिजे. नंदाई देखील आपल्याला आत्मबल याच्यातून आपल्याला कसं संरक्षण करायचं, बल या कार्यक्रमातून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं. प्रत्येक स्त्रीला एक 6 सिक्वेन्स असतो. आपण प्रवासामध्ये बसमधून ट्रेनमधून प्रवास करत असतो. अनेक प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि ते आपल्याला पूर्णपणे म्हणजे आपला फायदा उठवत असतात. पण आईने आपल्याला शिकवलेलं आहे की अशा माणसांपासून किंवा अशा दुष्ट प्रवृत्तीपासून आपण आपलं संरक्षण कसं करायचं. अशा प्रकारे माझ्या बापूंनी मला या आगीच्या संकटातून बाहेर काढलेले आहेत. माझ्याकडे असे बरेच अनुभव आहेत, पण हा माझ्या जीवनातला आयुष्यातला हा एक फार मोठा थरारक अनुभव आहे आणि म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे. छोटे मोठे अनुभव भरपूर आहेत, पण हा प्रसंग मला सांगावासा वाटला, हा अनुभव आपल्यासमोर शेअर करावासा वाटला म्हणून मी आपल्याला सांगत आहे. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.